यावेळेस उत्तम शुक्रवार या सणाच्या माध्यमातून आपण एक शब्द पाहणार आहोत. पहिल्या शब्दाची सुरुवात करत असताना परमेश्वर देवाने आणि पवित्र बायबलमध्ये 7 शब्दाला 7 या आकड्याला अत्यंत पवित्र आणि त्याला एक पूर्णतेचा आकडा असं गणलेला आहे. आणि म्हणून देवाने 7व्या दिवशी विसावा घेतलेला आहे. उत्पत्ती 2 आणि 2 मध्ये त्याचप्रमाणे 7 दिवसाचा एक आठवडा होतो. शब्बात हा 7व्या दिवशीच येतो. पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथामध्ये 41 आणि 27 मध्ये म्हटलेलं आहे की 7 गायी, 7 करणे आणि 7 वर्ष. 7 हा शब्द किती पूर्णतेचा आकडा आहे आपण पाहणार आहोत. 7 मंडळ्या, 7 राजासनासमोर असलेले 7 आत्मे, सोन्याच्या 7 समया, 7 तारे, 7 मंडळ्या, 7 देवदूत, 7 करणे आणि 7 पिढा. निर्गम याचा 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 11व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून 7 हा शब्द अत्यंत पूर्णतेचा आणि पवित्रतेचा असा आकडा आहे. आणि ह्या 7 शब्दावर जे 7 संदेश संपूर्ण जगाला प्रभू येशूने दिलेले आहे, त्याचं महत्व आणि त्याचं गांभीर्य आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रियानो, त्याच वधस्तंभावरून त्याने 7 संदेश दिलेले आहेत. 7 संदेश. नंबर 1 मी फक्त थोडक्यात सांगणार आहे. नंबर 1, पहिल्या उद्गारामध्ये त्याने एकमेकांना क्षमा करण्यासाठी सांगितलेलं आहे. दुसऱ्या उद्गारामध्ये त्याने पश्चाताप करण्यास सांगितलेलं आहे. तिसऱ्या शब्दामध्ये त्याने सुकेयांची काळजी त्याने घेतलेली आहे. आणि 4थ्या शब्दामध्ये देव व्यक्तीचा नाही तर पापांचा त्याग करणारा देव आहे. येशूला प्रत्येक आत्मेची तहान लागलेली आहे. 5वा शब्द. आणि 6व्या शब्दामध्ये त्याने पित्याची पूर्ण इच्छा केलेली आहे. आणि 7व्या शब्दामध्ये असं म्हटलेलं आहे की येशूने मरणावर विजय मिळवतो, तो स्वतःहून प्राण देतो व जिवंत होतो आणि सर्वांना तो दर्शन देतो. अशा प्रकारे हे 7 शब्द याचा एक थोडक्यात आपण मसुदा पाहिलेला आहे. प्रियानो, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये गुड फ्रायडे हा शब्द जो आहे म्हणजे उत्तम शुक्रवार अत्यंत महत्वाचा आहे. आज उत्तम शुक्रवार आहे आणि या दिवशी आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वमरण, स्वतः मरण आणि त्याचं स्मरण या दोन्ही गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याच दिवशी आमच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आलेलं आहे. आणि पवित्र बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याला देहदंडाची शिक्षा झाली, मरण दंडाची शिक्षा झाली, मृत्यूदंडाची त्याला शिक्षा झालेली आहे. केवळ आमच्यासाठी. लक्षात घ्या, आम्ही केलेले अपराध, आम्ही केलेले पाप यासाठी त्या गोष्टी झालेल्या आहेत. मग हा उत्तम दिवस कसा? तर एक मनाला चमत्कारिक वाटणारा असा हा शब्द आहे. पहा, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू दिन आणि उत्तम किंवा शुभ असा आम्ही कधी मानत नाहीयेत, समजत नाहीयेत. आम्हाला ते बरं वाटत नाहीये. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस आम्हासाठी मात्र उत्तम व शुभ आणि पवित्र असा गणलेला आहे. कारण त्याच्या मरणाच्या द्वारे एक विजय त्या ठिकाणी घोषित झालेला आहे. नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे आणि कृपा व तारण त्याने आमच्यासाठी दिलेली आहे. म्हणून उत्तम शुक्रवार हा खरोखर उत्तम असा ठरलेला आहे. लक्षात घ्या प्रियनो, उत्तम शुक्रवारचं महत्व आणि गांभीर्य आम्ही पाहत असताना
किंवा या सात शब्दाचं गांभीर्य मी पाहत असताना बरेच लोक म्हणतात काय करायचं उत्तम शुक्रवार, काय करायचा गुड फ्रायडे, काय करायचा ईस्टर, काय करायचा नाताळ, काय करायचा नवीन वर्ष वगैरे. प्रियानो, परंतु बायबलमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तर ते काहीच नाही. एवढंच आहे की त्याची एक वेगळ्या प्रकारची एक मालिका तयार केलेली आहे आणि सुसूत्रपणे एक सुवार्ता प्रसार म्हणून आज जगापुढे मांडण्यात आलेला आहे. कितीही मनुष्य अशिक्षित सुशिक्षित असेल, ज्ञानी असेल, पंडित असेल, तर त्याला एक सहज कळावं त्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि म्हणून पहिला शब्द आहे. पहिला शब्द काय आहे? पहिला शब्द, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. लूक वर्तमानाचा 23 अध्याय आणि 34 वचनामध्ये म्हटलेले आहे. पहा, येशू ख्रिस्ताला 12 वाजता त्या काल्वरीच्या डोंगरावर टांगलेला आहे. दोन्ही हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, डोक्यामध्ये काटांचा मुकुट आहे, कुशीमध्ये भाला भोसकलेला आहे, पूर्णपणे रक्ताळलेला आहे. गुरुवारीच रात्री 12 वाजेपासून त्याला फटके मिळत आहेत, मुक्क्यांचा मार, हातांचा मार, घायाळ झालेला आहे. रात्रभर मार खाऊन सकाळी उठून ह्या राजाकडून त्या राजाकडं, पिलाताकडून हेरोदाकडून पिलाकडं. प्रियानो, अशा पद्धतीने ह्या राजाकडून त्या राजाकडून तो हेळसांड त्याची झालेली, ओढताण झालेली. अशा स्थितीमध्ये प्रियानो तो हाल 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 करून त्या टेकडीपर्यंत आलेला आहे, तर वधस्तंभावर दिलेला आहे. आणि आम्ही पाहतो की रक्ताळलेल्या स्थितीमध्ये तो प्रार्थना करत आहे, वेदनामय स्थितीमध्ये तो प्रार्थना करत आहे. आणि अशा स्थितीत तारणाऱ्याने प्रार्थना करणं ही आश्चर्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या, ही प्रार्थनेची जागा नव्हती, ते प्रार्थनेची वेळ नव्हती, ते प्रार्थनेचं स्थळ नव्हतं. प्रियानो, ती अत्यंत भयानक त्या ठिकाणची परिस्थिती होती. पण अशाही ठिकाणी तो प्रार्थना करतो, हे आपल्याला आजही वाईट वाटतंय आणि आश्चर्यचकित वाटतंय, आणि त्याही लोकांना, पूर्वीच्या लोकांनी वाटत असेल. आम्ही पाहतो की आपल्याला झालेल्या दुखापतीबद्दल मारणाऱ्याला क्षमा करणं याविषयी त्या लोकांना काहीच वाटत नव्हतं. लक्षात घ्या बरं, त्या लोक एकदम निष्ठुर लोक होते, त्यांना त्याबद्दल काही वाटत नव्हतं. म्हणून प्रियानो, ख्रिस्ताच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सैतान त्याच्या पाठीस होता. जन्मापासून. नंबर 1, प्रथम हेरोदासारख्या राजाकडून त्याच्याद्वारे त्रास देण्यात आलेला आहे. 2 वर्षाची मुलं कट करा, मारून टाका. त्याहून अधिक वयाची मुलं, 1, 2, 3, 4 वर्षाची मुलं मारून टाका, असं त्या राजाने फरमान काढलं. त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की येशूने तिथून त्याच्या आई वडिलांनी पलायन केलेलं आहे. मत्ते 2, 16 ते 18 मध्ये त्या गोष्टी म्हटलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. नंबर 2, सेवा कार्यात येशू सेवा करत असताना देखील त्याला त्रास दिलेला आहे. त्या काळामध्ये 3.5 वर्ष ज्ञानी, परुषी, यहुदी आणि शास्त्री लोकांनी सेवा करत असताना कुठेतरी काहीतरी अडखळून करणे, त्याला उद्देशून बोलणे, त्याला हसणे, त्याला विरोध करणे, त्या गोष्टी देखील त्याला तोंड द्यावं लागलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासात त्याला जावं लागलेलं आहे शेवटच्या क्षणापर्यंत. अहो, पवित्र बायबलमध्ये मी पाहतो की ज्यावेळेस तो 40 दिवस उपवास प्रार्थना करत असताना त्या अरण्यामध्ये, त्या जंगलामध्ये, तिथंही सैतानाने 3 वेळेस त्याची परीक्षा घेतलेली आम्हाला पाहायला मिळते. प्रिय, मी पाहतो की आताच्या काळामध्ये ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर दिलेलं आहे, त्याही स्थितीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्या लोकांनी स्वतःची इच्छापूर्तीसाठी, स्वतःचा आनंद भोगण्यासाठी त्याने त्रास दिलेला आहे त्या लोकांनी. प्रियानो, म्हणून येशूला जन्मापासून तर अगदी मरेपर्यंत सैतान हा त्याला त्रासच देत होता. प्रिय, आम्ही पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये सूट नावाचं दैवत होतं
आणि म्हणून रोम सरकार सूड नावाच्या दैवतांची ते पूजा करत असायचे त्या काळामध्ये ते लोक, रोमी लोक. आणि म्हणून डोळ्यास डोळा, हातास हात आणि दातास दात आणि रक्तास रक्त ते पाडत होते. अशा प्रकारची त्यांची शिक्षा असायची. आणि हे इब्री लोकांच्या नीतिशास्त्रातील एक फार मोठं तत्व असायचं. परंतु त्यावेळेस डेव्हिड स्मिथ नावाचे जे तत्वज्ञानी, पवित्र बायबलचा गाढे अभ्यास करणारा व्यक्ती, त्याने तो असं म्हणत आहे की भयंकर शिक्षा झालेल्या गुन्हेगार, असह्य वेदनामुळं चित्तभ्रम झालेले, बेचैन झालेले ते आरोपी रागाने त्या वधस्तंभावरून समोरच्या लोकांना शिवीगाळ करणे, शाप देणे, शिव्या देणे, प्रेक्षकांवर थुंकणे असा ते प्रकार करत असायचे. परंतु येशू ख्रिस्त मात्र त्या वधस्तंभावरून एवढ्या रक्ताळलेल्या स्थितीमध्ये, एवढ्या वेदनामयी परिस्थितीमध्ये तो म्हणत आहे की हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. प्रियानो, ती प्रार्थनेची वेळ नाही, लक्षात घ्या. तरी येशू त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. आम्ही पाहतो की मृत्यू जास्तीत जास्त दुःखमय व्हावा, मृत्यूमध्ये जास्तीत जास्त वेदनामय व्हाव्यात, अशा पद्धतीने वधस्तंभावरचं मरण नित्य भ्रम लोकांच्या मनातील एक फार मोठा, त्यांनी काढलेला एक मोठा शोध होता त्या काळामध्ये. प्रथम एक खांब खाली टाकायचे, त्या खांबावर मोठा लंबा खांब, त्या लंब्या खांबावर एक आडवा खांब टाकायचे आणि त्या आडव्या खांबावर त्या व्यक्तीला असे टाकून द्यायचे आणि दोन्ही हातामध्ये खिळे, कुऱ्हाडी खिळे, डोक्यामध्ये काट्यांचा मुगोट त्याच वेळेस. आणि आम्ही पाहतो की खाली पायामध्ये एक खिळा. प्रियानो, असं ठोकून ते त्या ठिकाणी उभा करते. ही एक वेदनामयी परिस्थिती पाहत ते लोक आनंद भोगत होते. त्या लोकांना खूप इंटरेस्ट त्या ठिकाणी वाटायचा. आणि मग आम्ही पाहतो की त्याच्या हातामध्ये खिळे, पायामध्ये खिळे ठोकल्यानंतर त्याला त्या ठिकाणी उभा करण्यात येत होतं. आणि ते खिळेल्या तासन तास त्या व्यक्तीच्या अंगातून रक्त गळत असे, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी हालहाल करण्यात येत असेल आणि तासन तास लटकवणं हा त्यांचा आसुरी आनंद त्या ठिकाणी ते उपभोगत होते. अशी वेदनामय जागा, वेदनामय दुःखमय अशी जागा त्या ठिकाणी असतानाही प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी, ती प्रार्थनेची जागा नाहीये, तरी येशू ख्रिस्त त्या लोकांकडे म्हणतो, त्या लोकांकडे पाहून मी त्याला म्हणतोय, बापा त्यांना क्षमा कर, ते काय करतात ते त्यांना समजत नाहीये. साधी गोष्ट नाही प्रियानो. आम्ही पाहतो की या प्रार्थनेचा मूळ अर्थ पेत्राने आपल्या स्वतःच्या भाषणामध्ये बोललेला आहे. आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की प्रभू येशूला त्याचं उत्तर 100% भेटलं असणार आहे. तो ज्या लोकांना उपदेश करत होता पेत्र, त्याच लोकांतील ज्यांनी येशूला वधस्तंभी दिले होते, त्यापैकी नक्कीच तिथं हजारो लोक असणार आहेत. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून तो म्हणतो की बंधुजन हो, तुम्ही व तुमच्या अधिकाऱ्यांनी जे काही केले ते अज्ञानामुळे केले, हे तुम्ही समजून घ्या, हे तुम्ही जाणून घ्या. त्यांच्या अज्ञानामुळे केलेलं आहे. त्यामुळे तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून आज तुम्ही जर पश्चाताप केला तर तुमचं तारण होईल, तुम्हाला उद्धार मिळेल. प्रेषितांच्या कृत्य येतात 3 अध्याय आणि 17 ते 19 वचनामध्ये, प्रेषितांच्या कृत्य येतात 4 अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. आणि अनेकांनी हे भाषण ऐकलं आणि भाषण ऐकून सगळे स्तब्ध झाले, घायाळ झाले, एक मनाशी ते विचार करू लागले. आणि ते भाषण ऐकून प्रत्येकाने त्या भाषणावर, त्या संदेशावर, त्या वचनावर विश्वास ठेवला. बापरे, ते आम्हीच होतो आरडणारे, ओरडणारे आम्हीच होतो, याला धरून द्या, याला वरस्तंभी द्या असं म्हणणारे आम्हीच होतो. त्याला ते पश्चाताप झाला आणि ते अगदी त्यांचं मनस्थिती बदलली. आणि त्याच क्षणाला एकाच वेळेस 5,000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला, 5,000 लोकांनी स्वीकार केला, 5,000 लोकांनी प्रभूला अंगीकारलं. साधी गोष्ट नाही प्रियानो. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये की तारणाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला एक त्या उत्तर आम्हाला भेटलेलं आहे. तारणाऱ्याला एक उत्तर भेटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उत्तर भेटलेलं आहे. जरी त्यांनी विश्वास ठेवला नसता तर त्यांना मात्र भयंकर परिस्थितीतून आणि परिणाम त्यांना भोगावा लागला असता प्रियनो. म्हणून आपल्यालाही आज प्रभू येशू ख्रिस्तावर अशाच प्रकारे विश्वास ठेवणं अत्यंत गरजेची बाब आहे. प्रियनो, आम्ही पाहतो की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे
पोवाडे गाणारी मंडळी, मोठमोठे संदेश देणारी मंडळी, भजन गाणारी मंडळी, गायन गाणारी मंडळी, देवाला हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणारी मंडळी, रोज उपवास होती प्रार्थना करणारी मंडळी, उपवास 40-40, 50-50, 21-21 दिवस उपवास करणारी मंडळी, स्वतःला खूप ज्ञानी समजतात, खूप हुशार, खूप मी पवित्र बायबलचा गाडी अभ्यास केलेला समजणारी मंडळी, BTH, MDU काय 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 शिक्षण घेतलेली मंडळी. प्रियानो, ही येशू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाचे पोवाडे गाणारी मंडळी, हे आजही त्यांना ख्रिस्त समजलेला नाहीये, आजही त्यांना प्रभू समजलेला नाहीये, आजही त्यांना येशू कोण आहे याची ओळख झालेली नाहीये. अहो, आम्ही पाहतो की पवित्र मंदिरामध्ये मोठे मोठे संदेश, गीत, स्तुती, स्तवन, वचन, भक्ती, आराधना करणारी मंडळी कार्यक्रम सभा संपल्यानंतर बाहेर जाऊन बिड्या पितात, सिगारेट पितात, गांजा पितात, हा ही करतात. लक्षात घ्या प्रियानो, बरेच पाळक मंडळी, देवाचे सेवक सेविका, हालेलुया प्रियानो, फक्त हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणारे, देवाच्या वचनाची घोषणा करणारे, देवाचा वचनाचा आव आणणारी, धार्मिकतेचा आव आणणारी मंडळी आजही प्रभू येशू ख्रिस्ताला रोज रोज आणि रोज वधस्तंभावर देत आहेत, वधस्तंभावर देत आहेत. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून ही वाईट व्यसने, राग, तट, फुटी, शिव्या, शाप, अंधश्रद्धा, झाड कर्म, व्यभिचार. लक्षात घ्या प्रियानो, गलती 5:19-21 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तटफुटी, दारूबाईचा रंगीलपणा, ह्या सगळ्या गोष्टी आज ते करून प्रभू येशू ख्रिस्ताला रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वधस्तंभावर देत आहेत. लक्षात घ्या, वधस्तंभावर देत आहेत. विचार करा, 40 दिवस उपास आम्ही करतो, आयुष्यभर आम्ही उपास करतो, मोठमोठे आम्ही कार्यक्रम करतो, आखतो. प्रियानो, तरीही आम्ही तंबाखू खात खात, बिडी सिगारेट पीत पीत, सर्व प्रकारच्या वाईट व्यसनं, वाईट खाण्याच्या गोष्टी करत करत येशूला आम्ही वधस्तंभावर देत आहोत. लक्षात असू दे प्रियानो. आणि म्हणून ख्रिस्ताने ह्या गोष्टी किती दिवस सहन करायच्या, कोठवर सहन करायच्या. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त, ती जरी प्रार्थनेचं ठिकाण नाहीये, प्रार्थनेची वेळ नाहीये, तरी प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला, संपूर्ण जगाला म्हणत आहे, हे बापा यांना क्षमा कर. हे काय करतात त्यांना समजत नाही. हा एक महान संदेश प्रियानो आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त दया, क्षमा, शांती, लीनता, नम्रता, संयम या गोष्टींचा उत्पन्न करताय. लक्षात घ्या. म्हणून हा क्षमेचा संदेश जो आज संपूर्ण जगाला दिलेला आहे, त्याचा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत आणि तसाच आमचा स्वभाव एकमेकाला क्षमा करणार हृदय आम्ही ठेवणार आहोत. प्रियानो, जर आम्ही क्षमा करत नाही एकमेकाला, आम्ही प्रभू येशूचे अनुयायी नाहीत, आम्ही प्रभू येशूचे शिष्य नाहीत, आम्ही प्रभू येशूचे लोक नाहीत. म्हणून क्षमा करणं हे आमचं आद्य कर्तव्य. जी गोष्ट आम्हाला प्रभूने शिकवली त्याप्रमाणे आचरण करूया. म्हणून पहिला शब्द आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. म्हणून या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला समजणार योग्य मन, कान, अंतःकरण, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देऊ. गॉड ब्लेस यू.